फक्त 70 रुपयात तुम्हाला जे हवं ते मिळू शकतं. हो, घर मिळू शकतं, रिटायरमेंट होऊ शकते, गाडी मिळू शकते. एक आणि एक गोष्ट तुम्ही रोजच्या फक्त 70 रुपयांत अचीव करू शकता. डिटेल स्क्रीनवर डायरेक्ट एक्सप्लेन करतोय. बघा, एक सिंपल उदाहरण देतोय, जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही, इझिली समजून घ्यावं तुम्ही अशी माझी अपेक्षा आहे. 70 रुपये आपल्याला फक्त बाजूला काढायचे आहेत रोजचे. जर मी रोजचे 70 रुपये बाजूला काढतोय तर एक महिन्याचे म्हणजे 30 दिवसाचे होणार आहेत 2100 रुपये. बरं, या 2100 रुपयांची गुंतवणूक मी कुठेतरी करणार आहे. मग ही गुंतवणूक मी कुठं करू शकतो? माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. म्युच्युअल फंड आहे, इन्शुरन्स आहे, FDs आहे, बॉन्ड्स आहे, ETF आहे, फॉरेनचे स्टॉक्स आहेत किंवा गोल्ड आहे, सिल्वर आहे. मल्टिपल ऑप्शन्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बरं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल याचं देऊ शकतो कुठं बेटर रिझल्ट येऊ शकतात. जर मला इंडियन मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा सगळ्यात बेटर ऑप्शन आहे आणि तेही स्मॉल कॅप. जर तुम्ही स्मॉल कॅप काही म्युच्युअल फंड बघितले, बाय द वे कुठल्याही प्रकारे मी बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन देत नाहीये. जे काही फंड्स मी तुम्हाला समोर दाखवतोय ते एज्युकेशन पर्पजसाठी आहेत. त्यात तुम्ही जाऊन गुंतवणूक करावी असं बिलकुल नाही. सो फॉर एन एक्झाम्पल, एखादा म्युच्युअल फंड जर तुम्ही पकडला, त्यामध्ये निपॉन असेल, SBI असेल, HDFC, ICICI, टाटा कुठलाही घ्या, त्यांनी 19, 20, 22% रिटर्न दिलेत गेल्या 20-30 वर्षांची हिस्ट्री जर तुम्ही काढली तर. मग निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड याने जवळपास 19 ते 21% रिटर्न दिलेत. मागचा 20-30 वर्षांचा डेटा सांगतोय बरं का. काही कंपनीज गेल्या 15 वर्षापासून असतील, 20 वर्षापासून असतील, काही 30 वर्षापासून सुद्धा असतील. SBI स्मॉल कॅपनी कन्सिस्टंट तुम्हाला गेले 20 वर्ष, 30 वर्षांचा CAGR जर तुम्ही बघितला तर तो 18 ते 20% पाहायला मिळतो. टाटाने जवळपास 17 ते 19% दिलाय, क्वांटनी जवळपास ऑलमोस्ट 17 ते 19, ॲक्सिसनी जवळपास 16 ते 18% CAGR दिसतो. लॉंगर टर्ममध्ये यांनी 18, 20, 22% रिटर्न दिलेले आहेत. बरेच लोक ॲव्हरेज 20% पकडतात, पण मी तुम्हाला सांगतोय आपण 18% ॲव्हरेज पकडू शकतो. अगेन, एखादं वर्ष लॉसमध्ये असेल, एखादं वर्ष प्रॉफिटमध्ये असेल, काहीही असू शकतं. पण याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर अजून डायव्हर्सिफाय करायचं असेल तरी सुद्धा आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. आता उदाहरणार्थ US स्टॉकमध्ये जेव्हा आपल्याला वाटतं की इंडियन मार्केट थोडंसं खराब परफॉर्म करतंय, त्यावेळेला डायव्हर्सिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. काही अमाऊंट इंडियन मार्केटमध्ये, काही अमाऊंट US मार्केटमध्ये, काही गोल्डमध्ये, काही सिल्वरमध्ये म्हणजेच कमोडिटीजमध्ये तुम्ही यूज करू शकता. फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्ही मागच्या 10 वर्षाची हिस्ट्री बघितली, एनव्हिडियाने समवेअर अराउंड 30,000% रिटर्न दिलेत. पण सँडिस्कने जर तुम्ही बघितला तर याने सुद्धा जवळपास गेल्या 1-2 वर्षातच लोकांचे पैसे दुप्पटहून जास्त केलेले आहेत. याचा अर्थ यांचे रिटर्न जरी आपल्याला इम्प्रेसिव्ह दिसत असले तरी सुद्धा यांचे प्रोडक्ट फक्त आपण वापरतो आणि त्यांना पैसे कमवून देतो. पण जर समजा आपल्यालाही त्यांच्यासारखेच पैसे कमवायचे असतील तर आपण याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. बाय द वे, याच कंपन्यांमध्ये म्हणजे याच पर्टिक्युलर करायला पाहिजे असं बिलकुल नाहीये. ज्या कंपनींची सर्व्हिस तुम्ही घेता, मग ज्यामध्ये नेटफ्लिक्स असेल, गुगल असेल, अमेझॉन असेल, मेटा असेल, काहीही असेल, अशा कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. हे कसं करू शकता तर सोपं आहे. तुमच्याकडे IND मनी नावाचं एक ॲप आहे, ते तुम्ही वापरू शकता. यामध्ये IND मनी ॲप वापरून मी स्वतः सुद्धा बघा इकडे इन्व्हेस्ट करून पाहिलंय. इझिली इन्व्हेस्टमेंट होतं. 2 मिनिटात माझं हे डिजिटल US स्टॉक अकाउंट ओपन सुद्धा झालंय. बरं, एवढंच नाही तर इथं बेस्ट पार्ट काय आहे तर फ्रॅक्शनल इन्व्हेस्टमेंट. फ्रॅक्शनल इन्व्हेस्टमेंट काय असते? फॉर एक्झाम्पल, समजा ॲपलच्या शेअरची किंमत आहे $180. जर आपण $100 रेट पकडला ना तर एक शेअर परचेस करण्यासाठी मला 1,80,000 रुपयांची गरज आहे. याचा अर्थ काय? एका शेअरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक आम्ही कुठेतरी सुरुवात 10,000, 5,000, 15,000, 20,000 करणार आहोत. पण यासाठी तुम्हाला फ्रॅक्शनल शेअर सुद्धा परचेस करता येतात. एका शेअरचा म्हणजे समजा हा एक शेअर आहे, याचा एक छोटासा तुकडा, जसा पिझ्झा असतो ना, एक स्लाइस आपण बाजूला काढतो, तशा प्रकारे फ्रॅक्शनल शेअर्स आपण इझिली परचेस करू शकतो. पण तुमच्या मनामध्ये टॅक्सबद्दल शंका आली असेलच. टॅक्स जर तुम्ही बघितला तर 2 वर्षानंतर LTCG 12.5% लागतो आणि RBIच्या नियमानुसार, LRSच्या नियमानुसार ज्याला आपण म्हणतो, भारतीय नागरिक अमेरिकन मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. हे बेकायदेशीर नाही, कायदेशीर आहे. काही वर्षांपूर्वी जर तुम्ही डॉलरचा रेट बघितला तर 80 होता, 82 होता, 60 सुद्धा आपल्याला बघायला मिळालाय, 50 सुद्धा आपण बघितला असेल. पण आज तोच रेट 95च्या आसपास गेलेला आहे. इन शॉर्ट, अमेरिकन मार्केट सुद्धा अग्रेसिव्हली ग्रो होत आहे. प्लस
डॉलर ॲप्रिसिएशनचा सुद्धा आपल्याला फायदा होत आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ओव्हरऑल खूप चांगल्या प्रकारे फायदा करून मार्केटमधून घेऊ शकतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. 0 अकाउंट ओपनिंग आणि 0 ब्रोकरेजसह तुम्ही IND मनीमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि आताच गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. आता काही कॅल्क्युलेशन्स बघा. हा सिंपल कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला डायरेक्ट स्टेप अप कॅल्क्युलेटर ओपन करून कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 2100 रुपयांची मी गुंतवणूक करतोय, तेही 18% व्याज मला मिळेल या हिशोबाने. तुम्हाला 15नी करायचंय 15नी करा, 16नी करायचंय 16नी करा, 12%नी करायचंय करू शकता. इथे अशा प्रकारे तुम्हाला चेंज करण्याचा ऑप्शन मिळतो आणि यामध्ये स्टेप अप करणार आहे. बघा इथे मी क्लिअरली लिहिलंय स्टेप अप 10%. बरं हे 10% स्टेप अप काय प्रकरण आहे? स्टेप अप म्हणजे सिंपल आहे. जर समजा आता सध्या तुमची सॅलरी असेल 20,000 रुपये, तुम्ही 20,000 रुपये पर मंथ कमवताय. ज्या वेळेला तुमची इन्क्रीमेंट होणार, पगार वाढणार, तो 10% तरी आसपास वाढतो. म्हणजेच तुमचा जो पगार वाढणार आहे तो 2,000 रुपयांनी वाढणार आहे. जर पगार 2,000 रुपयांनी वाढला तर तुम्ही जी गुंतवणूक करताय 2,100 रुपयांची, यामध्ये 10%ची वाढ म्हणजे फक्त 210 रुपयांची पर मंथ वाढ करायची आहे. पण इकडे पगार किती वाढणार आहे? 2,000नी वाढणार आहे. त्यामुळे 10% खूप मोठी अमाऊंट होते, हे डोक्यातनं काढून टाका पहिली गोष्ट. सो ओव्हरऑल जर मी गुंतवणूक केली 30 वर्षांसाठी तर मला मिळणारा परतावा असेल 4,34,00,000 रुपयांचा, एवढा मोठा परतावा. मग या पैशातून मी इझिली घर परचेस करू शकतो. पण मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत. त्यासाठी 2 स्टेप अजून पुढे जायचं आहे. मी फक्त आता दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतोय. अजून 5 पॉईंट आहेत, ते महत्त्वाचे आहेत. कदाचित हा जर पॉईंट तुमच्यासाठी ॲप्लिकेबल नसेल तर पुढचा ॲप्लिकेबल होणार आहे. जर मी अशा प्रकारे गुंतवणूक करत असेल तर अजून एक प्रॉब्लेम काय येऊ शकतो. मी 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी 30 वर्षांनी घर घेणार, तेव्हा महागाई तर वाढलेली असणार आहे, ज्याला आपण हाऊसिंग इन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे घराची महागाई ही किती टक्क्यांनी वाढते? जेव्हा मी शोध लावला तेव्हा मला कळालं की 7% आसपास ही महागाई वाढते. बऱ्याच ठिकाणी 2-3% फक्त महागाई वाढते, पण काही ठिकाणी 10-12% सुद्धा वाढते, डिपेंड ऑन दी लोकेशन. पण मेजॉरिटी जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर तुम्हाला कळेल 6-7% आसपास, मॅक्सिमम 8% आसपास याचं ॲव्हरेज कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. म्हणूनच जर तुम्ही FVPV याने जर कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे काय? FV याचा अर्थ प्रेझेंट व्हॅल्यू, I म्हणजे इन्फ्लेशन रेट. सिंपल आहे. 51 लाखाचं मला घर घ्यायचं आहे, ज्यामध्ये 7% ग्रोथ मी केली तर 30 वर्षांमध्ये समवेअर अराउंड 3.80 कोटी, जवळपास 4 कोटीला मला ते घर मिळणार आहे. पण जिथे इन्फ्लेशन, महाग एवढ्या प्रमाणात वाढत नाहीये किंवा महागाई एवढी फास्ट वाढत नाहीये, त्या ठिकाणी इझिली तुम्हाला ते 1.5-2 कोटीच्या आसपास मिळून जाईल. पण मी हायर साईडला पकडतोय. अशा केसमध्ये सुद्धा 50-60 काय 70 लाखाचं घर सुद्धा तुम्ही इझिली परचेस करू शकता, त्यावेळेला कुठल्याही प्रकारे मेजर स्ट्रेस न घेता. पण काही लोकांच्या कमेंट येणार आहेत, मला माहिती आहे, पण त्या कमेंटला उत्तर देण्याआधीच मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, हा स्टेपअप जर आपण 20% केलं ना, जिथं मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 7 रुपयांची वाढ करायची आहे, त्याच्या ऐवजी जर 14 रुपये वाढवत असाल किंवा 2100 मध्ये तुम्ही 210 रुपयांची ग्रोथ करताय, त्याऐवजी 420 रुपयांची जर तुम्ही ग्रोथ केली, 420 नंबर आलेला आहे सर, याची जर तुम्ही ग्रोथ करत असाल ना, तर इझिली तुमचं टार्गेट जे कुठे 4 कोटीच्या आसपास जात होतं, 5 कोटीच्या आसपास जात होतं, ते ॲक्च्युली 13 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचणार आहे. तिप्पट होणार आहे, तिप्पट. जोक नाही आहे. जिथं मी फक्त गुंतवणूक फक्त 10% वाढवतोय, तर ग्रोथ माझी 10% नाही वाढणार, तर 300% वाढू शकते. एवढं जबरदस्त पोटेन्शियल आहे. पण तुमच्यापैकी काही लोक मला काय म्हणणार आहेत माहिती आहे, दात पडल्यानंतर चणे खाऊन काय उपयोग, म्हणजे 30 वर्षांनी मला घर घ्यायचं नाहीये. कोणी तुमच्यापैकी म्हणेल की मला हार्डली 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात मला घर घ्यायचं आहे. डेफिनेटली घेऊ शकता. यासाठी एक फॉर्म्युला सांगतो. होतंय काय, सिंपल आहे की जेव्हा आपण एखादं घर परचेस करत असतो तेव्हा आपल्याला डाऊन पेमेंटची गरज असते. म्हणजे जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली ती स्ट्रॅटेजी तर तुम्हाला अप्लाय करायचीच आहे, पण 50 लाखाचं लोन घेत असताना किंवा 50 लाखाचं घर घेत असताना 15 लाख किमान तुमच्याकडे असायला हवेत. हे 15 लाख कुठले असायला पाहिजेत, का, कशासाठी, हे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करतोय. बघा इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता की जवळपास 50 लाख रुपयांचं जरी एकूण घराची किंमत असली तरी सुद्धा डाऊन पेमेंट तुम्हाला ऑलमोस्ट 20% बेअर मिनिमम हे करावं लागतं. त्याच्या आत नाही चालत.
म्हणजे 10 लाख रुपये ऑलरेडी खिशामध्ये असायला पाहिजेत. बरेच लोक 2 नंबर करण्याचा प्रयत्न करतात, ब्लॅकचे पैसे मागतात. अशा केसमध्ये तुमचं डाऊन पेमेंट वाढायला लागतं. मी कधीच रिकमेंड करत नाही, पण इथं तुमचा खर्च अजून वाढू शकतो. 5-1 लाख रुपये तुम्हाला खरेदी खर्च हा येणारच आहे. 6-35 3-4 लाखाच्या दरम्यान तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि बाकी सगळ्या गोष्टी बसतील. वकिलाचा खर्च, इकडे पेपर नोटीस वगैरे वगैरे हे सगळं मिळून इन अन ॲव्हरेज 5-1 लाख रुपये हे जातातच. टोटल तुम्हाला 15 लाख रुपये जवळ ठेवावे लागतील. मी रफली सांगतोय. याचा अर्थ आज 15 लाख रुपये तुमच्याकडे असायला हवेत. मग तुम्ही म्हणाल माझ्याकडे 15 लाख तर नाही आहेत, 10 लाख आहेत, 12 लाख आहेत, 14 लाख आहेत. मग याचा अर्थ सिंपल आहे. आपण आज जर आपल्याकडे 15 लाख असतील, 10 लाख असतील, त्याची गुंतवणूक करायची आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं रोजचे 70 रुपये, हेच 70 रुपये आपल्याला ऍड करत जायचे आहेत. इन शॉर्ट, मी समजतोय आज तुमच्याकडे 15 लाख आहेत. हे 15 लाख रुपये मी आजच बचत केली किंवा गुंतवणूक केली. कुठे? 2-4 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. जसं US स्टॉकमध्ये करू शकता, इंडियन मार्केटमध्ये करू शकता, किंवा जर तुम्ही फॉरेक्स करणार असाल ते करू शकता. अशा केसमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून 70 रुपयांची SIP सुरू केली. तीही स्टेपअप. 10 वर्षांनी आपल्याला घर खरेदी करायचं आहे. या 10व्या वर्षी मी घर घेणार. आत्तापासूनच प्लॅन केलाय. वय आहे 25, वय आहे 30, वय आहे 35. 5-10 वर्षांमध्ये तुम्ही प्लॅन करू शकता. 10व्या वर्षी मला 40,000 रुपयांचा EMI त्यासाठी पे करावा लागणार आहे. कदाचित हा EMI अजून कमी होणार, बिकॉज इंटरेस्ट रेट अजून ड्रॉप होणार आहेत. आणि ऑब्वियस आहे, जर तुम्ही इतिहास बघितला, 15% लोन 10 वर आलं, 10चं आता 8 वर आलं, 8चं आता परत 7-7.5% तुम्हाला होम लोन मिळत आहे. एवढी जबरदस्त पोटेन्शियल आपल्याला भविष्यात मिळू शकतं. का तर चीप रेटनी हे लोन घ्यायचं आणि आपल्या EMIला हळूहळू खाली आणत माझी गुंतवणूक मात्र वाढत जाते. किती वाढू शकते हे मी तुम्हाला सांगतो. समजा 40,000चा EMI मी लावला. हा 40,000 रुपये माझा SWPच्या माध्यमातून काढला जाणार आहे माझ्या पोर्टफोलिओमधून. जिथं मी गुंतवणूक केली आहे तिथून बाय डिफॉल्ट हे 40,000 माझे वजा होणार आहेत आणि EMI साठी कट होऊन जाणार आहेत. उदाहरणार्थ, मी SWP सुरू केली 5 तारखेला आणि माझा EMI ठेवला 10 तारखेला किंवा 7 तारखेला, 8 तारखेला, तर हे पैसे ऑटोमॅटिकली कट होऊन माझ्या EMIला निघून जाणार आहेत. म्हणजे आपल्या डोक्याला कुठलंही हेडेक नसणार आहे. इन शॉर्ट, 20 वर्षांनंतर हे लोन पण तुमचं क्लिअर झालं. आज तुम्हाला घर पण मिळालं. लक्षात घ्या, घर मला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिकली EMI जात 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 20 वर्षांमध्ये माझं लोन नील होणार आहे. पण घर कोणाकडे आहे? माझ्याकडेच आहे. पण मी गुंतवणूक पण करतोय ना SIP, पण घराचा EMI कुठनं जातोय? म्युच्युअल फंडमधूनच जातोय किंवा इन्व्हेस्टेड अमाऊंटमधूनच जातोय. त्यावेळेला 22 करोड रुपये माझी शिल्लकही राहतील जर मी याच रन रेटनी ग्रो करत गेलो तर. तुम्ही म्हणाल 1-2-3% इंटरेस्ट कमी पकडू आपण किंवा व्याज कमी पकडू, तरी त्या केसमध्ये 15-20 कोटी रुपये इझिली शिल्लक राहू शकतात. आणि हे लॉंग टर्मचेच गणित आहेत. तुम्ही एखाद्या वर्षाच्या मार्केट रिटर्नला किंवा 2-3 वर्षाच्या मार्केट रिटर्नला लाईफ टाईम रिटर्न्स बरोबर कम्पेअर करू शकत नाही. सो अशा प्रकारे 10 वर्षात तुम्हाला तुमचं घरही मिळालं. ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. कारण तुम्हाला घर देऊन गाडी बंगला सोबतच रिटायरमेंटसाठी मोठा कॉर्पस आणि सगळी स्वप्न पूर्ण करणं हे इझिली फक्त 70 रुपयांमधून होऊ शकतं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.